निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा पुण्यातनं बोलतेय. हा बोला ना ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. नाव सांगू शकता ताई? नाही नाव नाही सांगू शकत. अच्छा अच्छा. हा हा. काय अनुभव आला ताई? बरेचसे अनुभव आहेत, पण सुरुवात मला 2021 मध्ये झाली. आपलं लॉकडाऊन होतं, सेकंड लॉकडाऊन. हो हो हो. त्यावेळी तर तेव्हा सेकंड लॉकडाऊन म्हणजे 2021 पर्यंत मला काही तुम्हाला खोटं वाटेल पण स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हतं की स्वामी कोण आहेत, काय आहे, काहीच माहिती नव्हतं मला याच्यात. पण त्याच्या आधी एक दीड ते 2 वर्ष आधी मी ते निशंक होई तारक मंत्र आहे आपला स्वामींचा, तो युट्यूब वरती, ते असंच युट्यूब वरती बघत असताना मला तो मिळाला होता. आणि घरात खूप कटकट व्हायची ताई, डोमेस्टिक व्हायलन्स खूप होता माझ्या पाठीमध्ये. अरे अरे. तर हो, प्रचंड होतं. जॉईंट फॅमिली होती आणि सुशिक्षित फॅमिली आहे, डॉक्टर, इंजिनियर वगैरे सगळं असं आहे. तर हो, तरी पण ते इतकं होतं आणि मी इतकी डिप्रेशन मध्ये गेलेली होती त्या दरम्यान. बापरे. तर त्यामुळे काहीतरी आणि त्याच्यात लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन मध्ये मग परत पुन्हा म्हणजे कशालाच बाहेर पडायला वावच नव्हतं. हो हो हो. तर त्याच्या आधीच मी लॉकडाऊन लागायच्या आधीच 6-7 महिने आधी म्हणजे 2019 मध्ये वगैरे मी तारक मंत्र म्हणजे जस्ट ते युट्यूब वर बघत होते की घरात लावला तर मग घरातले सगळे नाही का प्रॉब्लेम. हो, तर त्या अनुषंगाने की घरातलं सगळं चांगलं होऊ दे, सगळं नाही का व्यवस्थित होऊ दे वगैरे, की ते मी लावत होते. हो, तर ते लावायची मी रोज आणि ते लावताच ते असं पाठ झालं होतं, मग रोज लावायची सकाळी. तर ह्याच्यात तेवढंच ते चालू होतं. बाकी स्वामींबद्दल मला स्वामी कोण आहेत काहीच मी कधी बघितलेलंही नव्हतं काही नसताना. आणि 2021 मध्ये झालं असं की स्वामींची प्रचिती ती कशी आली ते सांगायचं मला. तो एक मोठा भयानक अनुभव होता आमच्या आयुष्यातला. मी पुण्यामध्ये खडकवासला साईडला राहते ताई आणि 6 जणी बहिणी आहोत. आणि लॉकडाऊन असल्यामुळे कुठे जाणं येणं नव्हतं, तर बहिणींचं आमचं कॉन्फरन्स कॉलवरती बोलणं व्हायचं रोज. तेवढंच एक होतं. तर ते रोज आमचं बोलणं व्हायचं आणि त्यामुळे ती म्हणजे घरातलं ते डोमेस्टिक व्हायलन्स ते सगळ्या याच्यामुळे मी मेडिटेशन करत होते बरेच दिवसापासून युट्यूब वरती बघून वगैरे. तर असंच मग ते बोलता आम्ही रोज बहिणी बोलायचो एकमेकींशी, 2-3 जणी. आणि मग तिने दुसऱ्या बहिणीने विचारले की काय मेडिटेशन आहे वगैरे, तिला काहीच माहिती नव्हतं. तर ते मेडिटेशन मग तिला सांगितलं, मग ती करू लागली वगैरे नाही का असं. ती ते मेडिटेशन एक करायला लागली ताई आणि ते मेडिटेशन इतकं विचित्र होतं, भयानक होतं ते जे ती करायला लागली ते. त्यातून खूप विचित्र प्रकार घडले त्या मेडिटेशन मधनं. ऍक्च्युली मला ते सांगायचं नाहीये ते काय वगैरे, कारण मी जेव्हा मैत्रिणीला वगैरे शेअर करायला गेले त्यावेळेस ते क्युरिओसिटी म्हणून, उत्सुकता म्हणून तिने बघू काय मी पण करून बघते वगैरे, तर तिला मी त्याच्यापासून पूर्ण लांब ठेवलं. आणि त्याच्यामुळे मुद्दाम मी ते नाव नाही घेते ते कोणाचं मेडिटेशन होतं, कारण लोक क्युरिओसिटी म्हणून ते करायला जातात ऍक्च्युली हे अनुभवातून. पण ते खूप विचित्र होतं. त्यामुळे मला उलट मेडिटेशन सगळे चांगले असतात ताई. हो असतात, पण ते जे तुम्ही म्हणजे त्याबद्दल आहे ना आम्हाला नक्की कळलंच नाही तो प्रकार काय झाला. ब्लॅक मॅजिक झालं का हिप्नोटाईज झालं, काही झालं ते कळलं नाही. पण माझी बहीण ते जे करत होती तिचं पूर्ण 40 दिवसाचं ते मेडिटेशन झालं. आणि ते करत असताना आम्ही नॉर्मली बोलायचो, रोज जसं बोलायचं तसंच फोनवर बोलत होतो. तर मग ते बोलता तिने बोलली की माझं असं मेडिटेशन झालंय, तुम्ही पण ते करा. लिटरली ती ते बोलल्या क्षणालाच मी, माझी दुसरी एक बहीण होती, छोटी बहीण, आणि ती मोठी बहीण, आम्ही 3 जणी कॉन्फरन्सवरती बोलत होतो.
हा. आणि त्या क्षणालाच आम्हाला काय झालं की मी जे माझं रेग्युलर मेडिटेशन करत होते ना हा. ते सोडून मी हे मेडिटेशन करायला लागले. अरे, तिने अरे. सांगितलं ते म्युझिक लावून. हा. आणि इतकं विचित्र होतं ताई त्या क्षणापासून आम्ही हिप्नोटाईज झालो होतो. अरे, अरे, म्हणजे अरे. आम्ही तिघीही बहिणी. अरे, पण एक देवाची कृपा असते आपल्यावरती की त्या मेडिटेशन मध्ये पण आम्ही विचित्र असं म्हणजे ना आम्हाला असं वाटलं की आम्ही देवच आहे. अरे बापरे. आम्हीच देव आहेत, आम्ही संत आहोत. आणि इतकं ते मेडिटेशन रोज रोज व्हायला लागलं. लिटरली मला असं व्हायचं म्हणजे आम्हाला तिघींना पण हा. की कामं पटपट उरकायची मेडिटेशनच करत राहायचं कंटिन्यू. अरे बापरे. आणि जसं जसं ते कंटिन्यू करत गेलो आम्ही एक हा. 2 आठवडे हा प्रकार चालू होता. हा. तसं तसं ते जास्ती विचित्र प्रकार व्हायला लागले की हा. आम्हाला आम्ही नाही का असं आम्ही स्वतः देव आहोत, आम्हाला देव दिसत आहेत, मग आता पुढे जाऊन आपल्याला समाधी घ्यायची आहे. अरे, अरे, अरे. प्रकार इथपर्यंत की समाज कल्याण करायचंय, त्याच्यातून हा. समाधी घ्यायची आहे, लोकांना हे करायचं. म्हणजे विचित्र म्हणजे आम्ही स्वतः आणि हे आम्हाला कळत होतं आम्ही काय म्हणजे हे चुकीचं आहे आपणच कसे ह्याच्यात. आणि तसं आपण मनात विचार आले ना की आपण कसे असे तसंच डायरेक्ट लगेच हिप्नोटाईज व्हायचं की लगेच आपण आम्ही डायव्हर्ट व्हायचो परत तसेच विचार मग की अरे. आपण असे आहोत असं करायचं. बापरे. तो पण इथपर्यंत असं ताई असतं? हो हो एक विचित्र प्रकार घडले. हा. स्वतः समाधी घेणार होतो ताई इथपर्यंत आम्ही हे झालो होतो त्याच्यात. बापरे बापरे. आणि पूर्ण आमची संपूर्ण सगळ्या बहिणी सगळे आई वडील सगळं सासू सगळे इन्व्हॉल्व्ह होणार होते त्याच्यात. म्हणजे ती ग्रुप सायकल असते ते सायकल तयार करणार होते ते. आणि सगळ्यांना तुम्ही ती ब्ल्यू व्हेल गेम ऐकली का ताई? नाही नाही. मागे ब्ल्यू व्हेल गेम एक आली होती त्याच्या थ्रू ते हिप्नोटाईजचे प्रकार होत होते. आणि लोक धडाधड आत्महत्या करायचे म्हणजे बिल्डिंगवरून उडी खायचे. अरे बापरे. सेम तसाच प्रकार चालू होता फक्त हा मेडिटेशन मधनं ताई. अच्छा. कारण त्याच्यातून आम्ही बाहेर आलो म्हणजे तिथे स्वामींची प्रचिती आली. तर झालं असं की लॉकडाऊन मध्ये पूर्ण घरी होतो आणि सेकंड लॉकडाऊन 2021 मध्ये होता. तर मे महिन्यात 2021च्या मे महिन्यामध्ये मग आम्ही थोडंसं रिलीज झालं होतं ते कोविडचं वगैरे वातावरण. त्यामुळे आम्ही सगळ्या बहिणींनी मिळून ठरवलं की आपण कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये 2 दिवस राहायला जाऊ. अरे बापरे. जोड्या असं. तर सगळ्यांना नाही जमलं पण आम्ही 4 जणी बहिणी गेलो होतो. आमचे मिस्टर त्याच्यात माझे मिस्टर नव्हते. आणि मग ते नाही का 2 जणींचे मिस्टर नव्हते मग आम्ही तिथे गेलो. शुक्रवारी जायचं होतं आम्हाला आणि गुरुवारी मग जायचं म्हणून आम्ही लवकर झोपलो होतो त्याच्यात. आणि ते कंटिन्यू ते चालू असायचं स्विच ऑन स्विच ऑफ की म्हणजे मध्येच ते मेडिटेशन जायचं मध्येच आम्ही कुणीतरी महाराज असायचो कुणीतरी संत असायचो मध्येच आम्ही काहीतरी बरोबर राहायचो की असं करा म्हणजे आम्हाला पुढचं दिसायचं समोरच्याचं की असं आम्ही आहेत. आम्ही भविष्य पण सांगत होतो लिटरली. आणि वेल एज्युकेटेड आहोत आम्ही ताई. आणि हे असे प्रकार हो की आम्हाला समजत होतं आम्हाला आज तागाय ते कळलेलं नाही की ते नक्की होतं काय ब्लॅक मॅजिक होतं की खरंच ते कोणी हिप्नोटाईज केलं होतं की कोणी काहीतरी केलं होतं. बापरे. पण त्याच्यातून बरे बाहेर आले बाबा स्वामींच्या कृपेने. स्वामींच्या कृपेने ताई. गुरुवारच होता तो आणि त्या दिवसापर्यंत लिटरली खरं सांगते त्या दिवसापर्यंत स्वामी काय ते माहीतच नव्हतं. स्वामीला स्वामी आई म्हणतात हे तर लांब पर्यंत मला माहिती नव्हतं. स्वामीला स्वामी आई पण म्हणतात. आणि स्वामींचा तो जो कार्यक्रम होता ना तो नुकतीच बघा मे महिन्यात चालू झाला होता. एक 4-5 दिवस चालू झाले असतील तो कार्यक्रम. आता कलर्स मराठीवर चालू होतो. तर तो नुकतीच चालू झालेला होता आणि तो पण कार्यक्रम मी एकही एपिसोड पाहिलेला नव्हता. अच्छा. त्या दिवसापर्यंत एकही पाहिलेला नव्हता. फक्त माझे सासरे किंवा सासूबाई ते लावतात ना तर मी गाणं फक्त ते ऐकलं होतं आणि ते गाणं मला खूप आवडलं होतं त्यावेळेस. ते गुणगुणत होते मी 2-3 असं गुणगुणलेलं होतं तेवढंच. बाकी ते मी तो त्या कार्यक्रमातलं कुणी काहीच पाहिलेलं नव्हतं. म्हणजे मला स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हतं थोडक्यात. आणि गुरुवार होता तो आणि हे जे प्रकरण चालू झालेलं होतं ते आम्ही कसं त्याच्यात म्हणजे नाही का आतमध्ये चाललो होतो त्याच्यात. आणि मग ते ठरवलं आणि ते तिकडे जाऊन पण ते तिथे जाण्याचं पण कल्पना म्हणजे आमचीच होती की तिथे जायचं तिथे सगळं करायचं. अरे बापरे. इकडे आल्यानंतर घरच्यांना इन्व्हॉल्व करायचं मग ती समाधी घ्यायची
बापरे. हे सगळं ठरलेलं होतं ताई तिकडनं आल्यानंतर. आणि त्या रात्री जेव्हा गुरुवारी आम्ही झोपले, लवकरच झोपलो, 10 वाजताच मी झोपले. आणि मी झोपल्यानंतर थोड्याच वेळाने मला ना, म्हणजे मी अशी सरळ झोपते, अशी पाठीवर झोपते मी. तर माझ्या डाव्या हातातून, डावा जो हात आहे ना त्याच्यातले मधले 2 बोट आहेत ना, त्याच्यातून एकदम वीज चमकल्यासारखी त्या मधल्या 2 बोटातून डायरेक्ट छातीपर्यंत एकदम कडक वीज चमकल्यासारखा तो फील आला. आणि मी अशी एकदम दचकले आणि मी पूर्ण झोपेतच होते. दचकून मी इकडे बघितलं तर माझ्या शेजारी पोटाच्या तिथे असे स्वामी बसलेले. अरे वा. हो, मला अजूनही तो प्रसंग इतका म्हणजे मी सांगू नाही लक्षात शकत आहे. हो, जिवंत आहे असं. अरे बापरे. स्वामी बसलेत आणि मी पटकन त्या क्षणालाच, म्हणजे जसे मला स्वामी दिसले तसे मी केलं, स्वामी आई, मोठ्याने मी बोलले, स्वामी आई. खरंच ताई, म्हणजे स्वामींबद्दल मला काही माहिती नाहीये. स्वामी आई म्हणतात हे तर लांबपर्यंत माहिती नाही. मी बोलली की स्वामी आई. अरे बापरे. आणि स्वामी हसले. हो, आणि जेव्हा तसं म्हटल्यावर स्वामींनी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला ताई त्यांचा. आणि त्या स्पर्शात इतकं प्रेम, इतकं माया मला सांगता येत नाहीये. म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या आई वडिलांनी एवढं प्रेम माझ्यावरती केलेलं नाही, कुणीच नाही केलेलं. इतकं प्रेम होतं भरभरून त्या स्पर्शामध्ये. बापरे. मी असा स्वामींचा हात धरला आणि मी लिटरली मी बोलले स्वामींना, स्वामी आई एवढं प्रेम करतेस, मी खरंच त्या प्रेमाच्या लायक आहे का? स्वामी फक्त हसले माझ्याकडे बघून. आणि मग मला काय बोलू ते, त्यानंतर काय बोलू ते समजत नव्हतं. तर मी स्वामींना पटकन मी बोलून गेले, आय लव्ह यू स्वामी आई. तर तेव्हा हो ताई, आणि तेव्हा स्वामी इतके छान हसले, म्हणजे आपण नाही का लाजतो असं तोंडावर हात ठेवून, तसे स्वामी आहे मला की मला खुनून हो का असं असं ते करून हसले. मी हसले. मग मला म्हटले, मग मला सांगतायत की खूप मोठं संकट आहे तुझ्यावर आता. मला ते बोलतायत आणि हे आम्ही तोंडाने नाही बोलत आहे ताई, मी फुल झोपेत होते. म्हणजे मनातून आमच्या त्या गप्पा चाललेल्या आहेत असं. स्वामी माझ्याकडे बघतायत, मी स्वामींकडे बोलते, मी तोंडातून नाही बोलते, आम्ही फक्त बोलतो एकमेकांशी असं. स्वामी मला म्हणतायत खूप मोठं संकट आहे तुझ्या पुढे आता, तू भीत घेऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि मी स्वामींना, मला ते काय बोलले, कशाबद्दल बोलले मला काहीच कळलं नाही. मी फक्त स्वामींना, स्वामी मला आहे ना तुम्ही आता आलेले तिथे आणि मला तुम्हाला असं समोरासमोर भरभरून बघायचंय तुम्हाला असं. मला म्हणतायत मी आहे ना तुझ्या बरोबर इथे, इथेच आहे ना, तुला कशाला बघायचं, कशाला डोळे उघडायचे तुला. म्हणलं नाही मला डोळे उघडून बघायचे. असं हट्ट केलं, म्हटलं मला तुला बघायचं. तर तेव्हा पण ते काळजी करू नकोस, तर ते मला बोलतायत तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे वगैरे असं ते बोलताय. आणि डोळे उघडले ताई, जबरदस्तीने डोळे उघडले, उघडत नव्हते माझे डोळे. मी डोळे उघडल्याबरोबर सगळं नॉर्मल, म्हणजे सगळे आता माझी मुलं झोपले, माझे मिस्टर झोपलेले. म्हटलं हे काय झालं, काय कळलं नाही. परत मला अशी झोप लागून गेली. मग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले मी, तर हॉटेलमध्ये जायचं होतं आम्हाला राहायला, म्हणजे मी त्या लगबगीत होते. पण त्या क्षणाला मला जाणवलं नाही की मी काही हे करते. आणि मी कंटिन्यू फक्त एकच गाणं म्हणत होते, गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण, गुरुचरिताचे कर पारायण. जोवर ताई आम्ही त्या हॉटेलमध्ये होतो ना, तोवर कंटिन्यू माझे बोलायला जरी काही गेले ना तरी मी कंटिन्यू हेच गाणं म्हणायची, कंटिन्यू अशी आतमधून दिल्लीच्या देतापासून मनापासून म्हणायचे गुरुचरिताचे कर पारायण, म्हणजे कंटिन्यू तेच चालू होतं. आणि प्लस तिथे हॉटेलमध्ये गेल्यानंतर तर आमच्या मेडिटेशनची हाईट झाली ताई. आम्हाला ना खूप विचित्र प्रकार घडायला लागले. कंटिन्यू आम्ही फक्त मेडिटेशन आहे, म्हणजे 5 मिनिट आम्ही झोपायचो, 5 मिनिट उठायचो. आणि रात्री हळूहळू ते प्रकार इतके वाढले की लिटरली ते अंगात येतं ना तसा प्रकार काहीतरी झाला. आणि मला समजतंय की हे काय माझ्या अंगात वगैरे, माझ्या घरच्यांनी जर बघितलं ना तर मला हॉस्पिटलमध्ये ठेवतील, ऍडमिट करतील. कारण डॉक्टर फॅमिली येत आहे, डॉक्टर इंजिनियर आहेत. आणि हे काय करतील म्हणे, मला तर ऍडमिट करतील मेंटल हॉस्पिटलमध्ये.
हो. हे मी आतमध्ये बोलतीये आणि बाहेर माझा कंट्रोलच नाहीये. ऐक मी मोठ्याने हसले आणि विचित्र पद्धतीने ते अघोरी लोक कशा हसतात हो 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 तशा पद्धतीने हसतीये. मी काय काय बोलतीये काय. अय्या हो ना. सेम माझ्या त्या इतर दोघी बहिणींबद्दल सुद्धा सेम चालू होतं की आम्हाला बापरे. आतमधून कळतंय की हे चुकीचं आहे. हे काय वागतोय. हा. पण जसं जसं ते मेडिटेशन वाढत गेलं ना तसं तसं आमच्यावरचा कंट्रोलच आणला पाहिजे. अरे बापरे. म्हणजे आम्ही आमच्या कंट्रोलमध्येच नव्हतो. अरे कुणीतरी बापरे. दुसरंच आम्हाला कंट्रोल करत होतं ते. आणि इथपर्यंत की आमच्या मुलांकडे पण आमचं लक्ष राहिलं नाही. ते काय करतायत काय खेळतायत. तिथं टचवूड आमचे दाजी होते, मोठे दाजी. त्यांनी ही परिस्थिती व्यवस्थित हँडल केली. अरे वा. त्यांनी माझ्या त्या दुसऱ्या दाजींना सांगितलं की ह्यांना आता काही बोलू नका, आमच्या तिघींना. ह्यात फक्त काय बोलते ना ते मान्य करू नका, त्यांच्या डोळ्यात डोळे घालू नका आणि त्यांना त्यांचं मान्यही करू नका आणि त्यांना विरोधही करू नका. आपण 2 दिवस सुखरूप कसे तरी काढूया यांना, घरी जाऊया असं. तर तसे कसे तरी 2 दिवस काढले. माझे मिस्टर पण, आम्ही इकडे गेल्यानंतर माझे मिस्टर नव्हते आले माझ्यावर. पण इथे आल्यानंतर मग सगळ्यांना सगळं सांगितलं. पण ताई झालं असं, माझी जी मोठी बहीण होती तिचं पूर्ण 40 दिवसाचं चालू होतं हे मेडिटेशन. त्याच्यामुळे ती पूर्ण त्याच्यात होती. म्हणजे आम्ही काहीच नव्हतो. आम्ही तिथे गेल्यानंतर आमचं झालं. पण ती आधीच तिकडे जाण्याच्या आधीच तिचं सगळं आलं होतं. ती महाराज होती आणि ती जे सांगल ते आम्ही फॉलो करत होतो. आम्ही जसे तिच्या अनुयायी, आम्ही अनुयायी होतो तिचे. आणि ती मेन ते महाराज वगैरे नाही का तो प्रकार. म्हणजे ती पूर्णपणे त्या ह्याच्यात होती. ती तर नॉर्मल नव्हतीच. बापरे. असं. आणि मग तिथं हॉटेलमधनं आम्ही इकडे आलो, आमच्या एरियामध्ये आलो ना, तर ती तिच्या घरी आणि आमच्या घरी असं क्रॉस झालो. म्हणजे तिच्यापासून ते कनेक्शन तुटलं ना बहिणीपासून. हा. तर लिटरली आम्हाला असं, म्हणजे माझ्या छोटी बहिणीनं मला असं झालं की हे काय प्रकार आहे. म्हणजे ना असं क्षणात काहीतरी उडून गेलं असं अंगावरून. आणि आम्ही आलो ताई. आणि मी जशी घरात गेले ना, म्हणजे तिथून आल्यानंतर घरात गेल्यानंतर मी आपोआप माझी उजवी जी पूर्ण बाजू होती ना ती अशी प्रकर्षाने ओढत होती देवाऱ्याकडे, देवघराकडे. अरे बापरे. याच्यात. आणि तरी मी तिथे गेले नाही, देवाच्या पाया पडायला गेली ना. म्हटलं कोविड आहे, परत घरातले बडबड करतील नाही का बाहेर आधी वगैरे. मग मी हातपाय तोंड धुतले, आधी आंघोळ केली. मग छोट्या बहिणीला फोन केला. म्हटलं वर्षा काहीतरी वेगळं वाटतंय असं की नाही का. तिचं माझंही बोलणं झालं. तिनेच मला फोन केला. तर म्हटलं हो ना अगं असं फील होतंय. आणि तसं बोलल्याबरोबर माझ्या पण अंगावरून ना असं काहीतरी पटकन भरकन उडून गेलं. आणि जसं ते उडून गेलं ना तसं ताई मग आम्हाला भीती वाटायला लागली. म्हणजे तिला पण मला पण की हे वेगळंच काहीतरी होतंय, आपण काहीतरी ना तर आम्ही त्याच्यात तरी तेव्हा जाणीव झाली. म्हणजे त्याच्यातून बाहेर पडल्या बरोबर की हे वेगळं होतं. तेव्हा आम्हाला भीती वाटत नव्हती. मग भीती वाटायला लागली की आपण तर समाधी घेणार होतो, हे अंगात आलं किंवा आपण हे असं बोलत होतो, हे सगळं विचित्र होतं. हे झालंच आहे. आणि इतकं आम्ही घाबरलो. आणि जी माझी मोठी बहीण होती ना, आम्ही आमच्या मिस्टरांना सांगितले, घरात सांगितलं, सगळ्या बहिणींना सांगितलं, आई वडिलांना सांगितलं. सासरी तर कोणालाच काही बोलता येत नाही. सासरकडचे लोक तर नाही का हेच करतील. बरोबर. मग ते एकत्र पण येऊ देणार नाहीत असं. सासरी नाही कोणाला कळून दिलं कोणाच्या. फक्त मग सगळे म्हणजे सगळ्या बहिणींचे नवरे आणि सगळ्या बहिणी आणि आम्ही सगळे तिथे तोवरती आहे ना, म्हणजे नाही का तिच्या मिस्टरांना सोडून द्यायचं. तिला तर सांगितलं तो सोडून द्यायचं, संन्यास घ्यायचा, हे करायचं असं. आणि तिने ते सोडून, म्हणजे आम्ही हॉटेलमधून आलो ना तर तिने तिकडे सोडून ती आली पण होती माझ्या आई वडिलांच्या घरी. ती त्याच्यातच होती. ती तर बाहेरच आली नव्हती. आम्ही दोघी बाहेर आलो त्याच्यात. आणि मग आम्ही सगळेजण, आम्ही तर इतकं घाबरत होतो तिला पण फेस करायला की आम्हाला असं वाटलं तिनेच काहीतरी केलं की काय, म्हणजे तिच्या थ्रू झालं म्हणून असं. पण ताई ते तसं नव्हतं. ती पण स्वतः, तिचं तर पूर्ण 40 दिवसाचं झालं होतं ते मेडिटेशन. त्यामुळे ती ते पटकन सोडत नव्हतं तिला. त्यामुळेच आम्हाला आजही असं वाटतं की कुणीतरी काहीतरी केलंय का, की काय होतं. निघालो निघत त्याच रात्री मग सगळे गेले, तिला बोलले की काय चाललंय नाही का, कसं चाललंय. ती म्हणजे ती मान्य म्हणजे नाही का, ती म्हणजे ती परत मत असं हे करताना तिला खूप त्रास झाला. मग शेवटी त्या रात्रीतून तिचं पण गेलं. जसं आमचं आपोआप हे झालं ना तिचं पण गेलं. पण ते गेल्यानंतर तिला पण तोच आणि खरं त्रास तिथून पुढे झाला ताई जेव्हा आम्ही बाहेर पडलो त्याच्यातून. जोवर त्याच्यात होतो ना हिप्नोटाईज मध्ये होतो ना तोवर आम्हाला काहीच नव्हतं वाटत की काय होतंय काय चाललंय, कशाची भीती नव्हती वाटत. त्याच्यातून बाहेर पडल्याबरोबर मग आम्हाला ते
रात्री ना 3 वाजेपर्यंत खूप त्रास होत होता ताई. एक अरे. महिनाभर जवळ हे चालू होतं की 3 वाजेपर्यंत ती कसली तरी वाईट शक्ती आहे ना ती आम्हाला खूप त्रास द्यायची. ऐको. तिघींनाही. आणि आम्हाला जाणवायचं काही काळ्या सावल्या अवतीभोवती फिरतायत आणि किती tension. डोळे म्हणजे डोळे झाकले झोपलो ना आम्ही. म्हणजे 3 वाजेपर्यंत आम्हाला झोपायचीच भीती वाटायची ताई. बापरे. की थोडं आम्ही बळ जबरदस्तीने जागे राहायचो आणि बापरे. जबरदस्तीने जागे राहायचो आणि हे करायचो आम्ही. बापरे. एक मिनिट हा ताई इथे. कारण डोळे झाकले की काहीतरी आम्हाला विचित्र प्रकार दिसायचे ताई डोळ्यासमोर. म्हणजे असे बाई गं. आजूबाजूला काहीतरी काहीतरी करतंय, काळजात कुणी कावळा दिसतोय, कुणी विचित्र माणसं दिसतायत, ते अरे. काहीतरी अग्नी होम चाललंय, काहीतरी असं खूप म्हणजे असं पटकन जाग म्हणजे नाही का आम्ही जबरदस्तीने जाग आणि ते आम्हाला झोपवत ठेवायचे ते. अरे. डोळे उघडू द्यायचे नाही. आणि मग कंटिन्यू मग मी स्वामी किंवा मग आमचं ते माहेरचं कुलदैवताचं नाव घ्यायचे मी. हा, कारण हा, हा. कुलदैवताचं करते ना हो. त्यांचं नाव म्हणजे आमच्या सेम तिघींची ते चालू होतं. हा. आम्ही ते नाव घ्यायचो आणि मग सकाळी पहाटे 3च्या पुढे मग आम्हाला झोप लागायची ताई. बाई आणि गं. 6 नंतर परत नाही का 6 नंतर मग अशी जाग यायची ना परत झोपलं ना परत तसं दिसायचं 6 नंतर. पण 3 अरे. ते 6 मला खूप चांगली झोप लागायची. आणि हा. असे प्रकार एक महिनाभर चालू होते. आणि हा. मग हळूहळू घरात पण आमच्या अवतीभवती असं ना का कुणीतरी फिरतंय हे होतंय. हा, हा, पण त्या क्षणाला ही पण जाणीव व्हायची की देव आहे. अरे वा. असं स्वामी तिथेच सांगायचे. आणि काही कितीतरी वेळा म्हणजे त्याच्यातून बाहेर काढलं पण ती जी शक्ती होती काहीतरी वाईट शक्ती ती आम्हाला सोडत नव्हती. तिला काही करून परत हे करायचं होतं. त्याच्यामुळे तिचे ते प्रयत्न चालले होते. पण इकडे स्वामींनी हात धरून ठेवलेला होता खरंच. त्यावेळेस नुकतीच तो कार्यक्रम चालू झालेला होता. मग ते झालं ना बाहेर पडलो त्यावेळेस पण सुरुवातीला असं वाटलं की काय स्वामीच करतायत की काय. म्हणजे हो. भीती इतकी बसलेली होती. ऐको. हे सगळं स्वामीच करतायत. मग मी तो कार्यक्रम आणि स्वामीची भीती पण वाटत होती स्वामींकडे ओढवले पण जात होते. म्हणजे तो कार्यक्रम बघू लागले, तो मंत्र सतत बोलू लागले, स्वामींचं सतत नाव घेऊ लागले. म्हणजे हे आपोआप होत होतं की स्वामी सोडत नव्हते. कंटिन्यू स्वामींचंच नाव कंटिन्यू वाचले. हो. आणि तिघींना पण सेम अनुभव काही बापरे. असंच. तर असंच म्हणजे स्वामींचंच नाव तिघींच्या पण तोंडात. आणि जसं मला स्वामींची प्रचिती आली आहे ना ताई सेम माझ्या बहिणीला पण सेम तशीच प्रचिती आली. हो स्वामींची. किती छान. आणि आता सगळे व्यवस्थित आहेत ना? सगळं बाहेर आलं ताई सगळं झालं. पण आतापर्यंत म्हणजे एक मागच्या वर्षीपर्यंत आम्ही त्याच्याविषयी बोलायला पण घाबरत होतो. आणि आता तर इतकं हे झालंय की बिनधास्त बोलतोय इकडे. आता कसली भीती नाही काही नाही सगळं व्यवस्थित आहे. आणि पूर्ण विश्वास हो पूर्ण विश्वास आहे की आता स्वामी आहेत आणि काही नाही होणार आहे. आणि ते जे झालं ना मला फक्त सगळ्यांना तुमच्या याच्या थ्रू सांगायचं आहे की युट्यूबवर जाऊन किंवा अर्धवट माहिती घेऊन काही करू नये प्लीज. नका करू. तुम्हाला करायचं तर डायरेक्ट प्रोफेशनल कोणी हो ताई त्याच्या थ्रू खूप फसलं जातंय ताई. म्हणजे चालू आहे आजकाल खूप डिजिटलचा जमाना आहे आणि त्याच्यात खूप फसवतायत लोकांना. आम्ही एवढे शिकलेले एवढे चांगले हे असून पण कसे अडकलो त्याच्यात. बापरे. आताही हो ना काय झालं असतं ताई. स्वामींची कृपा काहीतरी तुमचं पुण्य. तर त्या दिवसापासून सांगते. आणि लिटरली मला स्वामीची भीती पण वाटायची आणि मी स्वामींचं नाव घेऊन मी रडायची पण की स्वामी आम्हाला बाहेर काढलं तुम्ही थँक्यू वगैरे. आणि खरं सांगते म्हणजे माझ्या सासूबाईंचा याच्यात खूप मोठा वाटा. म्हणजे सासूबाईंची इतर वेळी आमच्या दोघींचं जास्ती पटत नसायचं. म्हणजे खूप जीव लावतात त्या. पण सासू सुनांमधलं थोडंसं हे असतं ना तसं. पण त्या काय असेल ते असेल मला एकटं थांबलं ना ताई की ते लगेचच यायचं असं अवतीभोवती जाणवायचं की आहे कुणीतरी आपल्या. मला त्या दरम्यान आमच्या आई मला सोडून कुठेच गेल्या नाही. म्हणजे लिटरली त्या खाली त्यांच्या गावीकडे पण बसायला जायचं नाही. नको तुला काय ग तू एकटीच येणार राहू दे. त्या स्वतःच बोलायच्या तू एकटीच आहे ना राहू दे मी थांबते इथे नाहीतरी मी तरी काय करू. आणि म्हणजे त्यांना काय कळलं होतं की काय माहिती की मी एकटी थांबली की मी घाबरती वगैरे काय माहिती. पण त्या सतत कंटिन्यू म्हणजे महिनाभर आहे ना
कुणी ना कुणी, आई नाही तर माझे मिस्टर नाही तर माझे सासरे, हे कंटिन्यू माझ्यासोबत कुणी ना कुणी घरात किती असायचं. फॅमिली महत्वाची बघा. सगळे काळजी हो घेऊ ताई, शकत खरंच. होते. हो, इनडायरेक्टली म्हणजे त्यांच्या ते आपोआप करत होते. त्यांना पण काही काय झाले ते माहिती नव्हतं ताई. पण हे स्वामी म्हणजे त्यांच्या थ्रू स्वामी माझ्यासोबत होते. खरंच खरंच खरंच. आणि आणि सध्या ताई एक म्हणजे ते जे प्रकरण चालू झाले ना त्या दरम्यान मेडिटेशन करायचं ना, तर त्याच्या आधी स्वामींनी इतके संकेत दिलेले ते आता कळतंय ताई. हो ना. इतके संकेत दिले, जवळजवळ 8 दिवस स्वामी ना कंटिन्यू म्हणजे मी मेडिटेशनला ज्या जागी बसायचे ना त्या जागी इतका घाणेरडा वास यायचा ताई. अचानकच वास यायचा. त्याच जागी एक दिवस त्या वासातून पण मला समजलं नाही, त्याच जागी मेलेली पाल अशी उलटी पडलेली तिथे अचानकच मला दिसली. मी ती पण पाल उचलून मी फेकून दिली. म्हणजे मी त्या इन्फ्लुएन्स खाली, त्या हिप्नोटाईज मध्ये इतकी होते, ती पाल उचलून मी फेकून दिली. तिथे घाण वास यायचा, कंटिन्यू यायचं. प्लस मी स्वयंपाक करायला गेले आणि अचानक पाल जणू काही उडून पाल माझ्या अंगावर येऊन पडली आहे. अशी पाल येऊन पडली आहे. मी दिवा लावायला गेली की दिवा विझतोय, कंटिन्यू दिवा विझायचा. जवळजवळ 3-4 काळीची हे केली तरी दिवा विझायचा. हे सगळे संकेत ताई मला आता समजताय की ते त्यावेळेस किती स्वामींनी संकेत दिले होते की तुम्ही या मार्गात जाऊ नका. खरंच सांगत होते. आणि हाईट म्हणजे ना, मी मेडिटेशनला बसली आणि एक वटवाघूळ आली आणि कंटिन्यू माझ्या डोक्यावरून फिरती येत आहे कंटिन्यू. आणि तरी मी तिला पण नाही घाबरले. ती फिरती आणि मी माझं चालूच आहे खाली. हे इतके भयानक अनुभव आहेत ताई, खूप भयानक. ताई खूप भयानक. अशा गोष्टींना तोंड देत आला तुम्ही. खरंच आहे ताई. आणि त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर एकच ह्याचा हे एक्सपिरियन्स आले. म्हणजे जसं घाण वास येत होता ना तसंच एक दिवस बसली घाबरलेली म्हणजे त्याच्यातून नुकतीच बाहेर आले नंतरच आम्ही. म्हणजे घरात कोणा एकटीला थांबायला वगैरे पण भीती वाटायची ना. तर बसली आणि स्वामींचं नामस्मरण करतीये आणि स्वामींचा कार्यक्रमच चालू आहे, बघतीच येतो. आणि अचानक मला असं झालं, मी घाबरलेलीच, पूर्ण घाबरलेली. म्हणजे कसं खुडकन आवाज आला ना तरी भीती वाटायची ते आलं की काय, तो प्रकार. म्हणजे दिसत नसायचं काय, पण फील व्हायचं की कुणीतरी आलेलं. हो. आणि ते आले आणि तो कार्यक्रम बघतीये त्याच्यात. आणि अचानक मला, आणि माझ्या सासूबाई पण बसलेल्या आहेत ना, अचानक मला सोफ्याला, मी सोफ्याला एक साईडला बसलीये ना, तर दुसऱ्या सोफ्यात, त्या सोफ्यावर दुसऱ्या बाजूला इतका सुंदर वास आपोआप यायला लागला. मी चेक करते कुणी उदबत्ती लावलीये का, कुणी धूप लावलंय का इकडे तिकडे ना असं याच्यात. तर आम्ही पण ह्याच्यात म्हणजे ते आम्ही लावून ते विझून पण गेलेलो. त्याचा वास इतक्यानंतर कसा येईल ताई. मी चेक करते आणि असं वास घेत मी तुम्हाला जाणवलं की सोफ्याच्या त्या बाजूला आहे. आणि आपोआप मी तेव्हा पण बोलले, आम्ही आई तू आलीस का ग. आपोआप मी बोलले ताई, आहेस का ग इथं. आणि मी आईना म्हटलं आई वास किती छान येते. तर त्यांना नव्हता येत, त्या नॉर्मल होत्या याच्यात. म्हणजे हो. आणि मी बोलली, मी ते ह्याच्यात, आणि मी अशी त्यांना बोलली पण ते स्वामी आई तू आलीस का ग याच्यात, म्हणा आता तू येस का शेजारी. आणि त्या क्षणाला मी स्वामींना घाबरत पण होती की हा चमत्कार वगैरे ते नाही का, अचानकच दिसले ना स्वामी. माहितच नव्हतं स्वामींबद्दल काही वगैरे याच्यात. मग ते काय झालं म्हणजे ते स्वप्न तर नव्हतं, हे एवढं मला ठाम होतं की ते स्वप्न नाही त्याच्यात. म्हणजे त्यामुळे ना, आणि त्याच्यात हे प्रकरण असं म्हणजे तुम्हाला सलाम. खूप ताई, खूप स्वामींनी बाहेर. आणि फक्त मला नाही की सेम नाही का आमच्या सगळ्या बहिणींना सगळ्यांना बाहेर काढलं ताई. कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं ताई. खूप विचित्र प्रकार झाला असता. खूप दिवसापासून सांगायचं होतं ताई. हो का. आणि कोणाला सांगायची पण भीती वाटायची की असं झालं, कोणी विश्वास ठेवेल की नाही वगैरे. मी त्याच्यात एका मैत्रिणीला सांगायला गेले तर तिची तयारी की मला सांग कुठलं आहे बघू, मी करून बघते. बावळट आहे का, मी तुला सांगतेय काय की करू नको वगैरे नाही का. हे खूप विचित्र आहे. परत तिच्या बाबतीत. आणि ताई माझ्या भाजी लोकांनी ज्यावेळेस त्या सगळ्याची चौकशी केली तर लिटरली त्यांच्या समोर काय आलं माहिती, हा सगळा हिप्नोटाईजचा प्रकार आहे. आणि काही लोकांना आम्ही तरी देवांची नावं घेतलेली आहेत. म्हणजे माझी मोठी बहीण म्हणली की मी दत्त महाराज आहे, मी म्हटले की मी आमचे ते कुल कानिकनाथ आहे, माझी छोटी बहीण म्हणते की मी शंकर आहे असं. आणि त्याच्यातून आम्ही लोकांचं कल्याण करतोय असायचं.
आणि तसं आम्ही देवांची तरी नावं घेतली, कारण देव आपल्या पाठीशी येत आहे. काही काही लोकांना तर भूत दिसलेली आहेत, भूत स्पष्ट. बापरे. आणि ते बोलले जेव्हा ते त्यातून बाहेर आले ना, ते म्हणले हा कसला मेडिटेशनचा प्रकार आहे, आमच्या दारापर्यंत भूत आलेलं आहे. बापरे. म्हणजे असे हो, माझ्या दाजी लोकांनी चौकशी केली, ते चॅनल हे करायला सांगितले. आम्ही लिटरली ताई त्याच्यावरती आवाज हे करणार होतो की म्हणजे पेपरमध्ये वगैरे, पण कोणाला खरं वाटलं नसतं किंवा मग त्याचे प्रकारच इतका भयानक होता ना की असं वाटलं की आपण नको त्या वाटेला जायलाच नको, त्या गोष्टी आपण बाहेर आलोय ना आता तर त्याच्यापासून नाम थांबूया असं झालं. आणि लिटरली मी त्यावेळेस बाहेर आले ना तर मी स्वामींना, माझ्या कानिकनाथाला, सगळ्यांना एकच विनंती केली की अशा पद्धतीने कोणी काय अडकत असेल तर प्लीज स्वामी, प्लीज त्यांच्या पाठीशी राहा, कधीच कोणाला नका हे करून देऊ, त्याच्या कायम पाठीशी राहा. आम्हाला जसं बाहेर काढलं तसं इतर लोकांना पण बाहेर काढलं. रोज माझी स्वामींकडे प्रार्थना होते ताई. बापरे, कसं अडकत जातं ना माणूस. खूप विचित्र, म्हणजे हे समजलंच नाही आम्हाला, आजपर्यंत समजत नाही की नक्की काय झालेलं आहे ताई. बापरे. पण आतापर्यंत स्वामींनी बाहेर काढलंय. नाही ताई, ते म्हणजे ते त्या मार्गाला म्हणजे कळलंच नाही हो. ते म्हणजे नॉर्मल आपण आता मेडिटेशन युट्यूब वरती येतात ना, आपण गोयंकांचं मेडिटेशन करावं. गोयंकांचं मेडिटेशन बेस्ट आहे. स्वामींना त्याच्यानंतर हो ताई, त्याच्यानंतर कंटिन्यू आज तागायत स्वामींनी हात सोडलेला नाहीये. पकडू नाही की रोज स्वामींची काही ना काही असतेच हे प्रचिती. आणि तुम्हाला सांगते ताई, रोज माझ्या दिव्यामध्ये कधी चंद्र, कधी फूल, कधी जास्वंदीचं फुल दिसतं ताई, कधी झेंडूचं फुल. झेंडूच्या फुलाला कशा बारीक बारीक पाकळ्या असतात ताई, सेम तशा पाकळ्या वगैरे सगळं तसं. प्लस गुलाबाचं फुल हे असं रोज दिसतं ताई. आणि स्वामींची प्रचिती तर रोज कंटिन्यू काही ना काही अनुभव आहे ताई. सगळं हो मी शेअर करा. आणि तुमच्या थ्रू प्लीज तुम्ही पण सांगा की युट्यूब किंवा असं काही बघून वगैरे काही करू नका, ठेवू नका, कुठलंच करू नका. हो, काहीच करू नका. काही तुमच्यामुळे इतकं प्रबोधन झालंय आणि जनजागृती होणार आहे की कितीतरी फसणारे लोक जागे होतील ताई. हो, त्याच्या थ्रू नको डायरेक्ट. ते पैसे गेलेले परवडतील ताई, पण समोर जाऊन शिका. खरे प्रोफेशनल आहेत त्यांच्याकडून. खरे खूप छान ताई, मी शेअर करते ताई. हो, मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.